श्रीराम. प्रपंचात भगवंताचं अनुसंधान ठेवा. तुम्ही इतके जण जमलात, त्यापैकी कुणीही मला सांगावं की आपली सगळी धडपड कशा करता असते. प्रत्येक जण सुखासाठी खटपट करत असतो. प्रपंचात सुख मिळावं असं सगळ्यांना वाटत असतं आणि त्याकरता जो तो प्रयत्न करत असतो. पण आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळालंय? ज्याला मिळालं असेल त्याने तसं सांगावं. कुणी म्हणतो माझ्याजवळ संपत्ती आहे पण संतान नाही. कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही सांगतच असतो आणि म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मात्र मी सुखी होईन. पण ती इच्छा तृप्त झाल्यावर दुसरी तयारच असते. म्हणजेच आपली हाव कधीच तृप्त होणं शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झालंय का? प्रपंचात जिथे खोटा आहे तिथे सुख कसलं मागता? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे मात्र पाहत जावं. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे आणि तो अगदी सोपा आहे. तो म्हणजे प्रपंच माझा नाही तो रामाचा आहे असं म्हणा. हे दिसण्यात अगदी सोपं आहे, पण आचरणात आणायला मात्र अत्यंत कठीण. ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचं नाही. याच करता रामाला अनन्य भावाने शरण जावं म्हणजे त्याची कृपा होईल. त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका. सगळं विसरून भगवंताला आळवावं. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असं म्हणावं. ती काम करतच असते. आपण आपल्या शंकेनं ती झाकून टाकू नये. आपण भगवंताला म्हणावं, भगवंता मी सर्वस्वी तुझा आहे. माझा प्रपंच तुझाच आहे. तुझी भक्ती कशी करायची हे मला माहीत नाही. तू मला मार्ग दाखव. तू जे करशील त्यात मी सामील होईन. अशी अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवेल त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात राहावं. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण रिकामे परत जाता हे पाहून मला वाईट वाटतं. माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला व्यावहारिक जगात कुठेही मिळायचं नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचं प्रेम. जे संतांनी सांगितलं तेच मी सांगतोय. ते सत्य आहे असं मनापासून समजा. खरोखरच राम तुम्हाला सुखी करेल. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे की तुम्हाला नामाचं म्हणजे भगवंताचं प्रेम खात्रीने लाभेल. श्रीराम.